तर आता नेक्स्ट प्रश्न असा आहे की दीदी आणि माझ्या म्हणणं तुला सर्वात जास्त कोण आवडतं? बापरे. कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव मंचेकर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज मी विचार केला की चला आपण असाच काहीतरी व्हिडिओ चालू करूया, सिट डाऊन क्वेश्चन आन्सर व्हिडिओ चालू करूया विथ वन ऑनली माय मातोश्री मंचेकर. आपण काहीतरी कळलं तू मारलं मग मी पण मारलं. सो मी विचार केला की चला आपण असंच काहीतरी व्हिडिओ चालू करूया. मी सेकंड टाइम बोललो आहे, मला माहिती आहे. तर मी मम्मीला 10 प्रश्न विचारणार आहे माझ्याबद्दल किंवा आपल्या घराबद्दल. तर ते मम्मीला माहिती असेलच, मे बी माझ्याबद्दल जास्त आहेत प्रश्न, ठीक आहे. आणि त्याच प्रश्नांचं प्रेडिक्शन मी केलेलं आहे आणि त्या प्रश्नांचे उत्तर मी इथे लिहिलेली आहेत. अब तू गया बेटा. आणि हे उत्तर आणि मम्मीची उत्तर जर चुकले, ठीक है, आणि जर चांगले झाले तर काय नाही भेटणार. जर चुकले तर मला पनिशमेंट भेटणार. अगर तुम गलती किया तो हमारे को पनिशमेंट मिलेगा. अगर तुम गलती किया तो हमारे को पनिशमेंट. अच्छा. मैं गलती किया तो भी तेरे को मिलेगा और मैंने बराबर किया तो भी तेरे को ही मिलेगा. तर पनिशमेंट अशी कशी काय आहे, तर मी आणलेली आहे एक गोष्ट. ही आहे जोलो चिप आणलेली आहे. ही सर्वात आणि सर्वात म्हणजे तिखट आहे गोष्ट. सर्वात तिखट चिप्स आहेत. चिप्स नॉर्मल चिप्स आपण खाऊ शकतो. नाही खाऊ मी खाऊ शकते, तुम नहीं खाएगा. चलो आता ह्याला अनबॉक्स करू. ठीक आहे. बघा कसं बनवलं, डायरेक्ट खोपडी. म्हणजे बघितल्या तुम्हाला कळेल की अभी ऊपर का रस्ता कटेगा. हे बघा, हे असं एकच चिप येते कारण की ही सर्वात जास्त माहितीये तिखट आहे. त्याच्यामध्ये सगळं झणझणीत असतं ते माहिती आहे. डायरेक्ट नाकामध्ये असं सुर गेलं नाकामध्ये सुरसुर. आईला वाज घे. पाणी तू आणून ठेव, तुला पाणी लागेल. मला तिखट खायची सवय आहे. तिखट खातो समजी ना. गप्प बस. मी तिखट खाते पण तुला तिखट नाही चालायचं. लाल 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 होतो. दॅट इज माय फीचर. हा पण आज सांगू शकत नाही. एवढं तिखट आहे यार. बघा किती याला मसाले भरलंय. आता काय माहिती, हे फक्त बाहेरून मसाला टाकला आणि आतमध्ये बैसन निघाला. आता आपण प्रश्नाला सुरू करूया. तर सर्वात पहिला प्रश्न मम्मी मी तुला असा विचारत आहे, विचार 10 लाखाचा, की तुला काय वाटतं की मी पप्पांवरती जास्त गेलं की तुझ्यावरती गेलो? माझ्यावर नीट विचार कर ना. माझ्यावरती बघ. हा, असं तुला नाही वाटत की पण थोडं 10% पप्पांवरती, 20%, 20 नाही, 10% आहे तू पप्पांवर. 10 तर मी 10 बोलून 10 घेऊन नको. नाही थोडं पप्पांवर आहे, बाकी सगळं माझ्यावर. पर्सेंटेज पर आता कसं सांगू, 70% कोणी काढलेले 100 मधनं? 70% 70 माझ्यावर. 50 असतं. हा बरं ठीक आहे, मग 50. नाही तू तुझं सांग. हा मग मी 70 बोलली ना. अब तू गया बेटा. 70 बाकी पप्पांवर आहे काय गोष्टी. हा 70-30 मम्मी बोलते. तर बघूया आता मी काय उत्तर लिहिलेलं. मी उत्तर लिहिलेलं 40% पप्पांवरती आणि 60% मम्मीवरती. एक 10% तू चुकलीस. एकदा ट्राय करतो आता मी थोडं खाणार आहे. डायरेक्ट घपागप नाही खाणार आहे. एकदम थोडंसं खाणार, मग नंतर थोडंसं खाणार, मग नंतर थोडंसं खाणार. मग बाटली मी सांगितलेलं, पाण्याची बाटली आणून ठेव, तिखट लागलं तर हे करायला. नाही आवडत. मग जा पाणी पी. लाल लाल थोडं गाल लाल लाल झाले. डायरेक्ट घशात गेलं माझ्या. हे बघा जरा डोळ्यातनं पाणी निघायला लागलं. एसी लावला आम्ही 20 डिग्री सेल्सिअस, तरी पण मला घाम येतोय. एवढंच खाल्लेलं म्हणून ठीक आहे. मला टॉन्सिल जरा झालेलं म्हणून त्याला होत आहे. म्हणून मिरची खायची असते. मी खातो. मला मिरची फक्त ते अशी. थांब जरा. कैसा लगा. ठीक आहे, चल आता दुसरा प्रश्न करूया. मी पाणी नाही पियायचं ट्राय करणार. जर मी पाणी पियालो तर मग पण एवढंसच घे ना. एवढंस होता हा बरको दर्द नाही. घामाघूम झाला. दर्द नाही होता है, तीखा लगता है. ते मला माहितीये पहिल्यापासून तुला तिखा लागतं. पाणी नाही प्यायला चालू आहे, एसी खाली करतो. हा चल, दुसरा प्रश्न असा आहे की घरामध्ये कोण जास्त मुडी आहे? मुडी नाही तसं. हे तर तुला माहिती पाहिजे मम्मी यार. दीदी आहे. मुडी म्हणजे काय माहितीये का? काय की म्हणजे मूड आला तर गोष्टी करणार नाही. हा मग दीदी ना. मी उत्तर काय लिहिलंय माहितीये का? मी माझं नाव लिहिलंय. परत चुकलं. मी फटका दे. दीदी बरोबर काम करते. पण ती कशी. थांब जरा थोडा वेळ, 5 मिनिटं.
असं सारखं ती करत असते. तू कुठे करतो काय? मी करतच तू नाही. करत मग कारण की मग माझं आता moodच नसतं. मग आता माझं आन्सर बरोबर की तुझं? हा बट हे हा. मी आता घे आहे परत. कधी कधी असा मला मूड येतो की मला कुठलंही हा. स्त्रीलिंग पुल्लिंग काहीच बघायची इच्छा नाहीये. मग मी घरातच एकटा असतो माझ्या मोबाईल मध्ये, कुठेही मला बाहेर जायची इच्छा हा, नसते. मग ते थोडी That is मला all. तू सांगतो, मला नाही ना सांगत. मग मी कसं समजणार ती मूड तुझं नजरिया के बात है. नजरिया का बोच. चल जरासा खातो मी विदाउट हे बघा इथे कोपऱ्यामध्ये जरा मसाला नाहीये तर ते खातो मी, बिकॉज इट इज टू स्पायसी. साखरेचा पाक टाकला पाहिजे वरती. मग साखर आणून ठेव, गोळी आणून ठेव. गौरंग जा पाणी पी. ठीक आहे मी टॉलरेट करतोय, मी बरोबर खाऊ शकतो तिखट. समजी? लाल तर अर्धा झालायस. चला मग आता वळूया आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे. तर तिसरा प्रश्न असा आहे की माझी कोणती सवय तुला जास्त आवडत नाही? मी खूप असं एकदम अँकर टाईप बोलायला लागलो आजकाल. नाही, ठीक आहे, सारखा मोबाईल घेऊन बसतो. काही या हा, मग कधी कामावर ना आला की तो दारात न सुरू, चप्पल काढतो फक्त, बॅग पण नाही की सुरू, इकडनं फेरा मारतो तिकडनं फेरा मारतो. अरे म्हटलं कपडे तरी काढ. यू आर रॉंग बट आय एम राईट. मी हेच आन्सर लिहिलं आहे की मोबाईल वरती नो काम वगैरे, मी हेच आन्सर लिहिलेलं आहे. हा, मग आई लोक बरोबर ओळखतात मुलांना आपल्या. मुलंही ओळखतात बरोबर आपल्या आईला. तू पण काय- हेच बोलणार काय- होती, जे की चुकीची गोष्ट आहे. बट मी ह्याच्या हिशोबाने लिहिलं की तू हे आन्सर करशील म्हणून आणि मी वाचेल म्हणून. चला आता आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे. सो चौथा प्रश्न असा आहे की घरामध्ये कोण जास्त पैसे उडवतं? कोण आपल्याकडे उधळत पैसे कोणच नाही. तू तर पप्पांवर गेलायस कंजूस. मी एवढा दिलदार माणूस आहे ना, एवढा दिलदार माणूस. जपून खर्च करतो, जपून जपून. माझ्या स्वतःवरती मी जपून खर्च करतो, दुसऱ्यावरती मी हा, एकदम खुल्लम दुसऱ्याला खुल्ला खर्च हा, करतो. मदत बिदत करतो, त्याच्याबद्दल हे नाही मी म्हणत. म्हणून मम्मी चुकलेली आहे. मी माझं उत्तर लिहिलंय, माझं नाव लिहिलेलं त्याच्यामध्ये. मी सर्वात जास्त खर्च करतो, मी स्वतःही वरती पण खर्च करतो. पैसे मी माझ्यासाठी कमवतो. पण ठीक आहे, मग उधळ तर उधळ, मला काय. चलो चलो, दुसरा. आईला हे जरा जास्त तुटलं गेलं. जरासं बोलतो आणि पूर्ण एवढूच खाल्ला. नाही ना, मला जास्त लागलं कारण की मी डायरेक्ट दातातच चावलं. जाय सर्दी निघेल तुझी. हे जास्त मला तिखट नाही लागलं कारण की मी डायरेक्ट इथे टाकलं. बट आता प्रॉब्लेम असा होतोय की इकडची भाड जरा असे सेन्सेशन करते. तर चला वळूया आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. लहानपणी मी सर्वात जास्त अशी एम्बॅरेसिंग गोष्ट काय केली होती तुमच्यासाठी की तुम्हाला लाज वाटली? एम्बरन्स नाही केली. ओ माय गॉड, ते पायाला लागलेलं फॉर्मॅट केलंय काय माहिती. एवढ्या सगळ्या गोष्टी विसरते ना. ते एका मुलीला रस्ता हे करायला गेलेला, ते थोडी आहे. येस उत्तर बरोबर आहे. मी आणि मम्मीने एकच उत्तर लिहिलेलं. पण त्याच्याने काय आम्हाला लाज नाही वाटली. हा, आजपर्यंत लोकांना सांगते हा ना त्या दिवशी असं कसं केलेलं, मला एवढी लाज वाटली ना, 4 दिवसामध्ये माझं नाव खराब केलं. लाज कसली लाज की तिथे असं बोलत होतास, आता मला मम्मी मारेल आता, म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये मला मी एकदम डेंजर बाई असं दाखवलं. हाय शपथ, मी सांगतो तुम्हाला काय केलेलं मी. बडे मी जिंकलेलं. काय झालेलं, मम्मी काय बोलली की रस्ता क्रॉस, एका मुलीला मी रस्ता क्रॉस करून देत होतो. ही सर्वात गोष्ट चुकीची आहे, खोटी आहे गोष्ट. मी मम्मीला असं सांगितलेलं की मी एका मुलीला रस्ता क्रॉस करायला गेलेलो. तिने व्यवस्थित केला आणि तुझं लक्ष कुठे होतं? वेट, मम्मीला असं वाटेल मे बी की त्याला कोणाची तरी मदत करायला गेलेला आहे, मदत करता करता बिचारायला लागलं म्हणून सोडून देईल मला. बट मी मदत वगैरे नव्हती करायला गेलो. मग काय करायला गेलो? आम्ही काय आणि पसरून टाकलं की गौरव रस्ता क्रॉस करू. मी काय करायला गेलेलो, मी ती मैत्रीण आणि माझा एक मित्र, आम्ही रेसिंग करत होतो. रस्ता असा होता, म्हणजे गाडी थांबली, चला धावूया, हात लावूया, परतूया, असं आम्ही करत होतो. म्हणजे किती चॅप्टर मला आत्ता माहिती. किती खोटारडा तिथे तर लोकांना सगळ्या एवढं पूर्ण घर भरलं होतं. गेलो तर बदलवला असतास तू मला. पण सगळ्यांना घर एकदम गोळा केलं होतंस, त्यांना तर तेच सांगितलं. मी त्या मुलीला सोडायला गेलो आणि त्या मुलीला सोडायला गेल्यामुळे मी जरा थोडी शांत, नाही तर दिलं असतं चांगलं तिथलं तिथे सगळ्यांच्या समोर. ठीक आहे. सो आता नेक्स्ट प्रश्न आहे की माझा आवडता कलर कुठला आहे? तू आता सारखा ब्लॅकच घालतो. Oh my God. तिला कोणी फॉर्मॅट मारलाय? लहानपणापासून माझा आवडता रंग आहे
हिरवा कलर मला आवडतो. ब्लू आणि ब्लॅक ही मला गोष्टी आवडतात, बट सर्वात जास्त कलर मला हिरवा आवडतो. हिरवा, कारण हिरवं तर काय करते एवढं घातलं नाही. लहानपणी माझा हाऊस रंग होता हिरवा. हाऊस रंग स्कूलमध्ये, तिथपासून माझा हिरवा रंग फेवरेट झाला. हिरवा होता टी शर्ट वगैरे. कारण की मी ग्रीन कलरचा कॅप्टन होतो. हलकर राहता लाल माझा चेहरा. हे चांगलं का आतमधला भाग खाल्ला ना, मसाला नाही खाल्ला. वरती केवढा मसाला भरलाय बघ, केवढा खाल्लाय मी. त्या लोकांनी वरतीच मारलाय मसाला, आतमध्ये नाही. आतमध्ये पण तिखट आहे. हो, चला आता नेक्स्ट प्रश्न असा आहे. माझं हे जोडतंय फुल. सो आता नेक्स्ट प्रश्न असा आहे की दीदी आणि माझ्यामध्ये आन्सर करणे गपचूप आन्सर करायचं. दीदी आणि माझ्यामध्ये कोण जास्त हुशार आहे? दीदी. हे मला सांगताना खूप असं दुःख होत आहे की मी पण हे सेम उत्तर लिहिलंय. कारण दीदी हुशार म्हणजे वाचलं की तिचं पाठ व्हायचं, आणि तू नुसतं 2 दिवस शांती 2 दिवस 5 वाजले, 4 वाजले, 3 वाजले. सो आता नेक्स्ट प्रश्न असा आहे की माझं आवडतं जेवण काय? आवडतं नॉट ओनली जेवण, तुला काही बोला आवडती खायची गोष्ट काय? मला वाटतंय मला खायला लागणार आहे, मग माझा अगोदर सांगतेला बघा केवढं माझं. पण आताच सांगायचंय की आधीच सांगायचंय? मला कुठली गोष्ट आवडते खायला? पिझ्झा, बर्गर. मग बोलू प्लीज. मग घरातलं बोलू. पहिलं चिकन आवडायचं, आता भाजी कुठची? आता वालाची. वाल. धन्यवाद. वालाची भाजी आवडते ना गौरा? वालाचीच लिहिलंय म्हणून मी धन्यवाद बोलतोय. मग आणि 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 मला वालाचीच भाजी माहिती आहे. आणि मी काहीतरी अजून लिहिलंय, जर ते नाही बोललीस तर मला खावं लागेल जरासं. बोल, तुला माहितीये मम्मी, वालाच्या भाजी सोबतच मला ती आवडती गोष्ट. त्या दिवशी वालाच्या भाजी बरोबर तू कुठे काय त्या काय दिवशी ती गोष्ट तू बनवतेस ती मला आवडते. कढी कढी कढी. येस. आता माझं जरा न्यूट्रलाइज होतंय हळूहळू. एवढं नाही होतंय, मी माझी सलाइवा लावून लावून मी ते न्यूट्रलाइज करतोय. तर नेक्स्ट प्रश्न असा आहे की माझी गर्लफ्रेंड आहे की नाही? नो. हा, तुला काय वाटतं? नो. चलो, हा प्रश्न बरोबर आहे. ठीक आहे. नाहीतर नेहमीच 4 चौकात बोलत असते बाहेर जाऊन येईल ना. मी तेच उत्तर लिहिलंय, बरोबर उत्तर नो लिहिलंय मी. नाहीतर 4 चौकामध्ये हेच बोलत असते, हा कोणाची गुलगुलू बोलत असतो म्हणजे ह्याचं काहीतरी आहे. हा, दीदीला तेच सांगणार की हा ना बाहेर असं बोलत होता का लडका लडकी दोस्त नाही होऊ शकते का? होते तर एवढी गॅरंटी आहे ना मला सांग. हा डायलॉगच का बोलायचा मग? आता नेक्स्ट प्रश्न असा आहे की दीदी आणि माझ्या म्हणणं तुला सर्वात जास्त कोण आवडतं? बापरे, म्हणजे तो पूरा ये हो गया. अभी ये भी नहीं बोल सकती, वो भी नहीं बोल सकती, पण आईला दोन्ही मुलंच हे असतात म्हणजे आवडायला लागला तुम्हाला जरा जरासा खायला. कळलं? उत्तर बोल. उत्तर काय बोलू? मला दोघे आवडतात. दोघे आवडतात. मी पण तेच लिहिलंय की मम्मी 50-50 बोलणार. नाही, 50-50 नाही. डिप्लोमॅटिक आन्सर. जेवढी दीदी आवडते तेवढीच तू तेवढंच तू आवडत. मला असं वाटलेलं की माझं नाव असेल. बघा, हे एवढं होतं, एवढं ठीक आहे, एवढं मी एवढं संपवलंय. एवढं खूप तिखट होतं हे, आणि खालून पण ते अख्खा होतं ते मी एवढं संपवलंय. चला तुमच्यासाठी मी जरासं अजून खातो. कशाला पण? हे उत्तर तर बरोबर आलं ना. मला आता आवडायला लागलं आहे. सो बस हाच होता आजचा व्हिडिओ. असा जरा आगळा वेगळा मी विचार केला की चला आपण करूया व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो? तुला मजा आली? ते तू नाही, मी जरासं खाऊन बघितलं, त्याच्यातच मला हे खावं लागली साखर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि आता भेटूया परत आपण लवकरच लवकर. मी चाललो वॉशरूम मध्ये.